माहेरपणाचा भरपूर असा उपभोग घेऊन ना मी आले होते परत माझ्या कर्मभूमीवर. माहेरी आराम करून ना आधीच अंगात खूप जास्त आळस आला होता आणि येऊन पाहते तर काय हे काही अशी घराची हालत झाली होती. म्हणजे सगळीकडं ना अगदी सगळीकडं पसारा पसारा झाला होता आणि आता खूप जास्त टेन्शन आलं होतं की आता हे कधी आवरायचं. आणि प्रवासातून आल्यामुळं ना एकदम थकायला पण झालं होतं आणि हा एवढा कपड्यांचा ढीग होता जो मला वॉश करायचा होता. तर इथे सगळ्यात सुरुवातीला ना बॅगा वगैरे अनपॅक करायच्या मी ठरवल्या आणि तेच ओपन करायला घेतलं. इथं आईनं दिलेला होता भाजीपाला, तो आधी सगळ्यात आधी काढला आणि फ्रीजमध्ये ठेवायला घेतला. आणि हे कधी आवरायचं ना याचं मला खूप जास्त टेन्शन आलं होतं, पण काय सुरुवात तर करावी लागणारच होती. इथं आईने दिला होता मस्त भरपूर असा कढीपत्ता, लिंबू, कद्दू, परत कारली. त्याच्यामुळे हे सगळा भाजीपाला ना कॅरीबॅगमध्ये काढून ना फ्रीजमध्ये ठेवायला घेतला. एक बॅग घेऊन गेले होते मी आणि येते वेळी ना या माझ्या 3 बॅग झाल्या होत्या. आणि याच्यामध्ये आईने दिले होते पापड, कुरडी वगैरे पण दिली होती, कारण लेकरांना खूप जास्त आवडते म्हणून. आणि हिचं इथं ना काहीतरी असं खेळणं चाललं होतं, कागद घेते आणि तोडते. सगळं पसारा आवरला आणि खूप जास्त भूक लागली होती. स्वयंपाक वगैरे तर काही केला नव्हता. मग आईने दिलेलाच खाऊ सोडला आणि मस्त छान असा फराळ करून घेतला. फराळामध्ये मस्त चिवडा, पोह्यांचा चिवडा जो की मला खूप जास्त आवडतो. परत चकल्या, लाडू, करंजी आणि हे सगळं काही दिलं होतं. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नंतर पुढे.